नमस्ते मित्रांनो, सध्या जर पूर्ण चर्चेत विषय आहे तो आहे इराण इराण युद्धाचा. ते पण का बरं? आपला मोस्ट ऑफ जर म्हणलात तर इंडिया एक अशी कंट्री आहे जिथं की इमोशनल लोकांची खूप जास्त संख्या आहे. आता काही लोकांचे तर मी पोस्ट पाहतोय तिथं तो असं स्टेटमेंट देतात की बाबा कोण होता काय माहित नाही, पण तो अमेरिकेसमोर झुकला नाही आणि रिस्पेक्ट. अरे ही कुठली पोस्ट आहे? पहिली गोष्ट तर इराण म्हणजे कोण हे तुम्ही जाणून घ्या. इराण हा देश आहे ज्याने की 1971 साली इंडियाच्या विरुद्ध त्यानं हे जाऊन आपल्यावर अटॅक करण्यासाठी हे दिली होती. म्हणजे जे आपल्या विरोध होता पाकिस्तान किंवा चायना म्हणा, ह्याला त्यानं सपोर्ट केला होता. आणि दुसरं आहे, त्याचं कुठल्याही प्रकारचं उपकार असं आपल्यावरती नाहीये. आता इंडिया एकमेव देश आहे, जेव्हा पण आता जसं रशियावरती निर्बंध आल्यावर इंडिया त्यांच्याकडून तेल तरी पण घेत होता. सेम आता काही लोक म्हणतात की इराण आपल्याकडून करन्सी इंडियन रुपीजमध्ये घेत होता. बट मित्रांनो, त्यावेळेस अमेरिकेने त्याच्यावरती पूर्ण निर्बंध लादले होते की त्याच्याकडून तेल कुणीच घ्यायचं नाही. त्या केसमध्ये इंडियाने तरी पण त्याच्याकडून तेल घेतले आणि त्याच्या अगेन्स्ट जर त्यांना आपली करन्सी घेतली असेल तर दॅट इज जस्ट एक प्रकारचा व्यवहार आहे. त्या व्यवहारामध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत की त्याने आपल्यावर उपकार केले. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये इंडियाने त्याला मेडिसिन्स दिल्या, तांदूळ दिलेले आहेत, आयुर्वेदिक कुठले उत्पादनं असतील तर ते दिलेले आहेत. म्हणजे असं नाहीये की त्याने एकट्यानेच आपल्यासाठी काही केलं, उलट त्याच्या वाईट काळामध्ये आपण त्याला साथ दिला होता. तर मित्रांनो, इथं मी म्हणत नाही की इराणला सपोर्ट करूच नका. पहिली गोष्ट तर भारताचा याच्यात कुठंच संबंध नाही, आपण या युद्धामध्ये नाहीये. आपला एकमेव देश जो मित्र देश ज्याला म्हणता येईल जुन्या काळापासून, तो फक्त आणि फक्त मित्र रशिया आहे मित्रांनो. ना अमेरिका आहे ना कुठला देश आहे. आणि त्याच्या पुढे जर जाऊन पाहिलात, इराणनं ज्या देशांवरती अटॅक केलाय, कुवेत म्हणा, युएई म्हणा, दुबई म्हणा, हे देश असे जिथे की आपले सर्वात जास्त कामगार कामाला आहेत. मग ते साधे वर्कर असू द्या किंवा एखादे IIT असू द्या, तर या देशांवरती त्यांना अटक केल्या म्हणजे तो एक प्रकारे भारताचा शत्रू झाला. तर मित्रांनो, मला सांगा तुमची यावरची राय काय आहे? इराणबद्दल जे काही सध्या रील्स पोस्ट टाकत आहेत लोक, ते बरोबर आहे का चुकीचं? मी तर म्हणेल इराण हा आपला कधीच दोस्त नव्हता. आणि युएई दुबईवरती जे अटॅक होते ते एखाद्या वेळेस तुम्ही त्याला तुम्ही सपोर्ट करा. पण इराण याला कधीच तुम्ही आपला मित्र समजू नका. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.